आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांकडून पहिली मदत अपेक्षित असते। मात्र नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नागपूरचं सोनेगाव पोलीस स्टेशन पाण्याखाली गेल्यानं त्यांनाच मदतीची गरज पडतीये। पोलीस स्टेशनच्या अवतीभोवती इतकं पाणी साचलंय की इथली वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करणं देखील अवघड बनलेलं आहे। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी घेतला, आपण पाहूया। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नागरिकांना पोलिसांची मदत ही पहिली आवश्यक असते आणि पोलिसांनी ती तात्काळ करणं हे देखील अपेक्षित असतं। मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरचं हे सोनेगाव पोलीस स्टेशन तेच पाण्याखाली गेल्यामुळे जर का नागरिकांना या भागामध्ये मदत लागली तर खरंच नागपूर पोलिसांच्या सोनेगाव पोलीस स्टेशनची यंत्रणा नागरिकांच्या कामात येईल का हा प्रश्न आहे। खरं तर सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये याआधी देखील अनेक वेळा पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहे, मात्र त्यापासून त्यांनी कोणता धडा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आपल्याला तिथे पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण नागपूर महानगरपालिकेचं काम आहे आणि हे पोलीस स्टेशन जे आहे हे पूर्णपणे पाण्याखाली डुबलेलं आहे। आता पोलिसांनी लोकांच्या मदतीला धावायला पाहिजे की लोकांनी पोलिसांच्या मदतीला धावायला पाहिजे, हा एक प्रश्न सर्व जनतेसमोर उभा झालेला आहे। कारण की पोलीस स्टेशनच जेव्हा पाण्याखाली डुबलेलं आहे, त्यांचे वाहनं डुबलेले आहे, ते लोकांना कशी काय मदत करेल याच्याबद्दल प्रशासनाने काहीतरी तडजोड करायला पाहिजे। दरवर्षी असंच होत राहते, याची सुद्धा नोंद घ्यायला पाहिजे। नागपूर महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा इतर ज्या संबंधित संस्था आहे त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की काही तासाच्या पावसामुळे नागपूरमध्ये जर का अशा प्रकारे हाहाकार माजत असेल तर त्यांनी जे नियोजित विकास केला तो नियोजित विकास खरंच लोकांच्या हिताचा आहे का। जर का त्या विकासामुळे लोकांना अशा प्रकारे त्रास होत असेल तर मग तो नेमका विकास कोणासाठी आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने या पावसाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।